Good morning all student. Today's chapter in living word. ओके, या चॅप्टरमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली बघायचं आहे बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आता बायोटिक आणि अबायोटिक जे फॅक्टर्स आहे, बायोटिक फॅक्टर्स मीन्स पर्टिक्युलरली एक्झाम्पल आहे प्लांट, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अबायोटिक फॅक्टर्समध्ये प्रेझेंट असतात वॉटर, सॉईल अँड एअर. ओके, आता याच्यामध्ये जे काही बायोटिक फॅक्टर्स आहे जसं प्लांट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे यांची ग्रोथ होण्यासाठी काय राहतं, जे फॅक्टर्स सपोर्ट करतात जसं वॉटर, सॉईल आणि एअर त्याला म्हटलं जाते पर्टिक्युलरली अबायोटिक फॅक्टर्स. ओके, आता लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहे त्याचे पर्टिक्युलरली आपण बेसिक प्रिन्सिपल्स जे आहे ते लाईफचे बेसिक प्रिन्सिपल्स सांगितलेले आहे. फर्स्ट प्रिन्सिपल बघा, ओव्हरऑल जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत त्याचं एक एक्झाम्पल्स देऊन सांगते. फर्स्ट जे आहे ते बघा, त्याच्यामधलेला एक सेल आहे. ह्युमन बिंगची जी डेव्हलपमेंट होते कशामुळे होते, पर्टिक्युलरली आता जर एखादं चाइल्ड्स असेल तर त्याच्या बॉडीमध्ये जे काय असतात त्यांची ग्रोथ केव्हा होईल, जेव्हा त्याच्या बॉडीमध्ये सेल्स प्रेझेंट आहे. प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये काय असतात, सेल्स प्रेझेंट होतात. जेव्हा त्या सेल्सचं डिव्हिजन होते, डिव्हिजन झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन्स. त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये न्यू ऑर्गॅनिझम्स किंवा न्यू ह्युमन त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे सिम्पल वर्डमध्ये सांगायचं आहे, ह्युमन बिंगची बॉडी कशाने बनलेली आहे, सेल्सनी. आणि जेव्हा त्या सेल्सचं मल्टिप्लिकेशन्स मीन्स डिव्हिजन होणार तेव्हा त्याची काय होते, पर्टिक्युलरली ग्रोथ होते. आता याच्यामध्ये आपण म्हणत आहे सेल डिव्हिजन होते आणि त्या सेल डिव्हिजन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये जे ऑर्गन्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. ओके, आता त्या सेल डिव्हिजनवरून आपण पर्टिक्युलरली बघत आहे मेटाबॉलिझमच्या दोन प्रोसेस आहे. पहिला आहे ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल, त्याला म्हणतो आपण कॅटाबॉलिझम, अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ ॲनाबॉलिझम. ओके, सेकंड आहे आता जसं एक पर्टिक्युलरली आपण ज्या ह्युमन बिंगमध्ये इंटरनल ऑर्गनची ग्रोथ होते जसं स्टमक आहे, किडनी आहे, तर त्याला म्हणतो आपण ग्रोथ. आणि आउटसाइडरची जी ग्रोथ होते, फिजिकली जी ग्रोथ होते त्याला काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट. ओके, आणि ही जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट असते जे आर नॉट द पॉईंट नंबर सीमध्ये बघायचं आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. ही जी प्रोसेस आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची, आर नॉट द प्रोसेस, हे काय म्हटलेलं आहे, पर्टिक्युलर नॉट अ प्रोसेस, अनलिमिटेड काय असतो यांचा टाईम स्पॅन राहतो. बट पॉईंट नंबर डीमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअलमध्ये काय म्हटलेलं आहे, युनिसेक्शुअली कॅन बी फॉर्म इज कॉल्ड ॲज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन, अँड सेक्शुअल मीन्स मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर बिकम गेट फ्यूज टू फॉर्म बाय द ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. आता पॉईंट नंबर ई आणि एफमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, एखादी चाइल्डची जेव्हा डेव्हलपमेंट होते, ओके, डेव्हलपमेंट झाल्यानंतर अबोव 20 एज किंवा 25-30 एजपर्यंत त्यांचे काय ऑर्गन्स असतात, वर्किंग जे असते ते फास्टमध्ये राहते. अँड त्याच्यानंतर जो एज फॅक्टर असतो अबोव द 60, त्यांचं जे ऑर्गॅनिझमचं जे वर्किंग जे असते ते काय होते, स्लोली होतात आणि ऑर्गन्स जे असतात ते लूज होतात आणि पर्टिक्युलर एज फॅक्टरनंतर डाईज होऊन जातात पर्टिक्युलरली पर्सन्स. ओके, आता या सगळ्या लाईफ स्पॅनचं जे प्रिन्सिपल्स जे आहे, टोटल तुम्हाला जे ओव्हरऑल प्रिन्सिपल दिले आहे लाईफचे, त्याचं एक शॉर्ट एक्झाम्पल देते. बघा, आपण एखादा चाइल्ड आहे, जेव्हा चाइल्ड असतं, जेव्हा आपण म्हणतो 1 to 9th मंथ त्याचा डेव्हलपमेंटचा पिरियड असतो, तर ते चाइल्ड काय होते, सुरुवातीला एकदम चाइल्ड फॉर्म होणार का नाही. जे चाइल्ड असतात तेव्हा त्याच्यामध्ये सिंगल सेल फॉर्म होते. सर्वात पहिले काय होते, मेल अँड फिमेल आर बिकम गेट फ्यूज टू फॉर्म बाय द ऑफस्प्रिंग्स. आणि ऑफस्प्रिंग जे असते ते 1 to 9th मंथपर्यंत काय होते, त्याचं जे स्टार्टिंगला सिंगल सेल असतात. जशा प्रकारे त्या सेलचं मल्टिप्लिकेशन्स होणार, तुम्हाला एक्झाम्पल समोर ठेवायचं आहे. बघा, पहिले काय म्हटलं मी, सर्वात हे जे 7 प्रिन्सिपल आहे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगत आहे. बघा, त्याच्यामध्ये जसं आपण एक चाइल्डची डेव्हलपमेंट होणार आहे, सर्वात पहिले काय होते, मेल अँड फिमेल आर फ्यूज टू फॉर्म बाय द ऑफस्प्रिंग्स. आफ्टर दिस इट कॅन बी फॉर्म बाय द then it can be made by this formed by the cell. Then cell can be divided into multiple division. After this multiple division, जेव्हा त्याचं मल्टिपल डिव्हिजन होऊन जाणार त्यानंतर काय होते, त्यांच्या इंटरनल ऑर्गन्समध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते किंवा ग्रोथ होते. जसं स्टमक आहे, किडनी आहे, हार्ट आहे, असे ऑर्गन्स फॉर्म व्हायला सुरुवात होते, त्याला आपण म्हणतो ग्रोथ. आणि त्या चाइल्डचे काय होते, जसं 1 मंथचं आहे, 2 मंथ, 3-4 त्याचं काय होते, ग्रोथ व्हायला सुरुवात होते, त्याला म्हणतो आपण फिजिकली ग्रोथ होते, त्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट. ओके, अशा प्रकारे डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांचं 9 मंथ नंतर काय होणार, त्याची बर्थ होणार. बर्थ झाल्यानंतर जसं प्रकारे त्याचं डेव्हलपमेंट होणार, डेव्हलपमेंट झाल्यानंतर अबाउट 20-30पर्यंत काय होते, त्याचे सगळं अबाउट 80
40 अबोव एज टू 40पर्यंत त्यांचे ऑर्गन्स डेव्हलप होतील. डेव्हलप झाल्यानंतर काय होते, पर्टिक्युलरली जसं एज 60पर्यंत जाणार त्यांचे जे एज 20मधले ऑर्गनची वर्किंग काय असते फास्टमध्ये आणि अबोव 60मध्ये वर्किंग काय होते स्लोली होते. आणि एज फॅक्टर झाल्यानंतर पर्टिक्युलरली ते डाईज होतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे बर्थ टू डाई, याला काय म्हटलं जाते, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. जे डेजचा जो बर्थचा पिरियड आहे फ्रॉम बेसिकली बर्थ टू डाईजचा जो पिरियड असतो, याच्यामधला जे पिरियड आहे त्याला म्हणतात बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. ओके. देन नेक्स्ट टॉपिक इज द हर्बॅरियम. हर्बॅरियममध्ये काय म्हणायचं आहे, पर्टिक्युलरली जे प्लांटला पर्टिक्युलरली एक नेम दिले जाते त्याला आपण म्हणतो हर्बॅरियम. हा सेक्शन यूज केला जाते प्लांटची स्टडी करण्यासाठी. आता प्लांटची स्टडी मीन्स काय म्हणणार, आता हे सर्वात पहिले कोणी फॉर्म केलेलं आहे ते बघायचं आहे. इज कॉइन्ड बाय द पिटॉन डी ट्युर्निफॉट इन द बुक Elements. The art of herbarium was initiated by Italian taxonomist Luca Ghini. ओके. हर्बेरियामध्ये एक एक्झाम्पल्स द्यायचं आहे, जसं रोजचं प्लांट आहे. ओके. रोजच्या प्लांटमध्ये काय असतं, पर्टिक्युलरली त्यांची ब्रांच घेतल्या जाते आणि ब्रांच घेतल्यानंतर ती कट करतात. कट केल्यानंतर ती जी असते एक व्हाईट कलरची बॅग्स असते, त्याच्यामध्ये त्याला प्रिझर्व करतात. प्रिझर्व केल्यानंतर त्याला प्रेस केल्या जाते. जे काही मिनरल्स वगैरे असेल ते आउटसाईडमध्ये निघून जातात आणि निघून गेल्यानंतर काय होते, नेक्स्ट पेजवर बघा तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे हर्बेरियम जे प्लांट असेल ते काय करतात, त्या ठिकाणी व्हाईट पेपरवर फिक्स करतात. फिक्स केल्यानंतर त्याचं जे काही सायंटिफिक नेम असेल, कॉमन नेम असेल, त्याच्यानंतर डिव्हिजन, जीनस, किंगडम हे जे असतात नेक्स्ट साईडनी त्याला कॉर्नरला ते पर्टिक्युलरली नेम दिलं जाते आणि त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय केलं जाते विच टाईप्स ऑफ द प्लांट इज प्रेझेंट. ओके. देन नेक्स्ट इज द बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन कशासाठी असतं, या बॉटनिकल गार्डनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ द प्लांट्स काय करतात, त्या ठिकाणी कलेक्ट केलं जाते आणि कलेक्ट केल्यानंतर काय होतं, पर्टिक्युलर जे प्लांट्स असेल त्या प्लांटवर त्याचं जे काही असेल कॉमन नेम देन सायंटिफिक नेम लिहिलं जातं. मीन्स आता फॉर एक्झाम्पल मँगोचं प्लांट आहे बॉटनिकल गार्डनमध्ये, आपल्याला कॉमन नेम माहीत आहे मँगो, पण त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे मँगो फेरिका इंडिका. ओके. मँगो फेरिका इंडिका त्याचं सायंटिफिक नेम आहे. मीन्स गार्डनमध्ये प्लांट प्रेझेंट असेल त्याच्यावर जो चार्ट असतो त्याचा जे काही सायंटिफिक नेम आहे, कॉमन नेम, देन जीनस, किंगडम हे जे असं क्लासिफिकेशन लिहिलं जातं, त्याच्यामुळे आपल्याला इझिली आयडेंटिफाय केलं जाते. जे काही व्हिजिटर्स असतात ज्या बॉटनिकल गार्डनला व्हिजिट करतात त्यांना इझिली आयडेंटिफाय केलं जातं की विच टाईप्स ऑफ द प्लांट इज प्रेझेंट अँड देअर सायंटिफिक नेम इज विच ऑकर्स. ओके. बघा इथे एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला फिगर 1.2मध्ये. बॉटनिकल गार्डन कोलकाता 255 years ओल्ड बनियान ट्री. ओके. ते नेक्स्ट पेजवर बघा पुढे दिलेलं आहे झुलॉजिकल पार्क्स. झुलॉजिकल पार्क्समध्ये तुम्हाला नेमवरूनच कळलेलं आहे. झुलॉजिकल पार्क्स इज जनरली नोन ॲज झू प्लेस अ इंटरेस्ट ऑर कॉमन मॅन. मीन्स झुलॉजी पार्कमध्ये काय राहतात, डिफरंट टाईप्स ऑफ द ॲनिमल्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचं कलेक्शन्स केलं जातं आहे आणि कलेक्शन केल्यानंतर ते 2 सेक्शनमध्ये डिवाईड केले जातात. एक आहे फ्लोरा इज द प्लांट लाईफ अकॉर्डिंग इन अ पर्टिक्युलर एरिया इन अ टाईम. जे काही फ्लोरा प्रेझेंट आहे त्या फ्लोरामध्ये प्रेझेंट असतात पेड आणि पौधे प्रेझेंट राहते पर्टिक्युलरली. देन त्याच्यामध्ये काय असतं, देन दुसरा सेक्शन जो असतो तो आहे मॅमेलिया. मॅमेलियामध्ये जे काही ॲनिमल्स वगैरे प्रेझेंट असते तो सेक्शन डिवाईड असतो. आणि सेकंड आहे त्याच्यामध्ये जो काही झुलॉजिकल पार्ट्स असतात त्या पार्ट्समध्ये आउटसाइडरमध्ये जो क्लासिफिकेशन चार्ट लिहिला जाते त्याच्यामध्ये विच टाईप्स ऑफ द फायलम झाल्यानंतर जीनस आणि पर्टिक्युलरली जी क्लासिफिकेशन आहे लिहिल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय होते विच टाईप्स ऑफ द ॲनिमल ऑकर्स इन विच टाईप ऑफ द क्लास. ओके. देन नेक्स्ट आहे म्युझियम. म्युझियममध्ये काय केलं जाते बघा, आपण जे पर्टिक्युलरली इथे दिलेलं आहे बायोलॉजिकल म्युझियम्समध्ये तुम्हाला बायोलॉजिकल म्युझियम्समध्ये काय सांगितलेलं आहे, आपण जेव्हा लॅबमध्ये जातो झुलॉजी किंवा बॉटनिकलची लॅब असेल तर त्याच्यामध्ये जसं आपण झुलॉजिकल लॅबमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला पर्टिक्युलरली जारमध्ये ॲनिमल फिक्स केलेले दिसतात. ॲनिमल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम फिक्स असतात, जसं स्टारफिश आहे. देन डिफरंट टाईप्स ऑफ द ॲनिमल जे असतात ते प्रेझेंट राहतात. त्या ॲनिमल्स काय करतात ते जारमध्ये पर्टिक्युलरली 10
to 40% फॉर्मॅल्डेट किंवा फॉर्मॅलिन सोल्युशन असते, ते ट्रान्सपरंट सोल्युशन राहते आणि ट्रान्सपरंट जार प्रेझेंट राहतो. आणि त्या जारमध्ये जसं स्टारफिश फिक्स केल्यानंतर त्याचा बाहेर जे असतात त्या जारवर एक क्लासिफिकेशनचा चार्ट लिहिला जाते. त्याच्यामुळे विच टाईप ऑफ द इन्सेक्ट ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द फायलम आणि विच टाईप ऑफ द जीनस इज बिकम गेट ऑकर, कोणतं जीनस आहे ते कोणत्या फायलममध्ये येतात त्याच्याहून ते आपल्याला इझिली आयडेंटिफाय केले जाते किंवा स्टडी केलं जाते. ओके. ते नेक्स्ट इज द बायोडायव्हर्सिटी पार्ट्स. बायोडायव्हर्सिटी पार्ट्समध्ये प्रेझेंट राहतात. आपण बायोडायव्हर्सिटी मीन्स काय म्हटलेलं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ द ॲनिमल्स. बायोडायव्हर्सिटी पार्ट्समध्ये डिफरंट टाईप्स ऑफ द ॲनिमल्स आणि प्लांट्स प्रेझेंट असतात. ओके. जसं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली डिग्रेडेटेड अँड बॅरन लँडस्केप. फॉर एक्झाम्पल उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, घुईरकर, महाबळेश्वर. ओके. घुईरकर जे आहे महाबळेश्वरला प्रेझेंट आहे. या ठिकाणी सर्वात मोठं बायोडायव्हर्सिटी पार्क प्रेझेंट आहे, जे काय म्हटलेलं आहे, जो शहरी एरिया असतो त्याच्यामधलं सर्वात मोठं बायोडायव्हर्सिटी पार्क या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके. देन नेक्स्ट आहे पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कीज. आता की कशासाठी यूज केली जाते, जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स प्रेझेंट असेल त्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी कीचा यूज केला जातो. आता कीचा यूज करताना काही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट एक्सेप्टेड अँड अदर आर रिजेक्टेड. त्यांच्यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर प्रेझेंट राहतील ते एक्सेप्ट केले जातात आणि बाकीचे जे कॅरेक्टर्स असतात ते रिजेक्ट केले जाते. आणि पर्टिक्युलरली सिम्पल की कशासाठी यूज करतात, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्सचं स्टडी करण्यासाठी आपण या ठिकाणी की यूज करतो. या चॅप्टरमध्ये आपण पर्टिक्युलरली बेसिक स्टडी केलेले आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहे. या ठिकाणी हा चॅप्टर फिनिश झाला. ओके, थँक्यू.